शाहीर निवृत्ती तायडे आणि संजय हरसोळा आपले स्टेज सादर होत आहे. सुरुवातीला गावामध्ये जर कीर्तन असलं एक आभाटापासून सुरुवात होत असते, तमाशा असला तर एका गणापासून सुरुवात होत असते, मल्हार असली तर एक मार्तंडापासून सुरुवात होत असते. तसंच शाहिरी जलसा म्हटल्यानंतर शाहिरी मुद्र्यापासून सुरुवात होत असते. त्याबद्दल आम्हाला ढोलकीचा मुद्रा घ्यायचा आहे, कारण 20 मिनिटात काय करायचं तर पहिल्या ढोलकीचा मुद्रा होईल, लगेच आमच्या बाई आपला कार्यक्रम सुरुवात करते. उत्तम भाऊ मुंबई तर कर्नाटकामध्ये आली म्हणजे किल्लारी भूकंपाच्या वेळेस ज्या वेळेस वामनदादा कर्णकामी होतो त्यावेळेस वामनदादा कर्णकांनी लिहिलेली एक कविता आहे. सांगा ती थोडक्यात गाणं न म्हणता वेळ न गमावता थोडी भिन्न काळी ही रात्र होत आहे, ही तर पराभवाची सुरुवात होत आहे. कारण हा फार विचार फार मोठा आहे. आणि कापणारी ती दूर दूर आहे, आता तर थोडाच तुझ्या बरा आघात होत आहे. मनात राहणाऱ्या माझ्या गरीब देशा, मनात राहणाऱ्या माझ्या गरीब देशा, आता तुझे रूपांतर सरणात होत आहे, सरणात होत आहे. एवढ्या शब्दात इकडे तिकडे कारण त्या ठिकाणी संशोधक मंडळ आलं होतं. त्यावेळेस आपल्या देशाचे खऱ्या अर्थामध्ये जे संशोधक होते APJ अब्दुल कलाम, त्यांचे एक म्हणजे सोमवारी आले, सहज आमचा ग्रुप चालवतात, सहज आमचे दलकार बाबू पवार नांदेडला असं हल्ली हे आपल्याकडे येऊन गेले. विजय मोरे हे सुद्धा, विजय वानखाडे हे सुद्धा सोबत होते. ही कविता कुठली आहे तर आम्ही सांगितलं हे वामनदादा कर्नाटकमधून म्हणजे आम्ही लातूर जिल्ह्यात आलो होतो. तर म्हणत काय वाटलं तुम्ही ते मरणात राहणाऱ्या माझ्या गरीब देशा, आता तुझे रूपांतर सरणात होत आहे. या शब्दात त्या माणसाला गैवरून आलं. 2 आश्रयासारखं त्यांनी म्हणजे ते केलं आणि ते म्हणा ठीक आहे आमची थोडीशी भेट करून द्या, परंतु त्यांची भेट आम्ही करून देऊ शकलो नाही. इकडे तशीच तर तिकडे ही जात आहे. वामन उभ्या जगाचा हा घात होत आहे. तर आमची ढोलकीवाली आता सुरुवात करतात. सादर करताय ढोलकी मास्टर आमचे उत्तम भाऊ मुंबई केला.
डॅडी मित्र तुझी आणि माझी बरेच दिवसापासून भेट नाही आहे काय का नाही काय कुठं निघाला तुला माहिती नाही बा आज महाकवी वामनदादा करता कवी संमेलन आहे साहित्य संमेलन आहे संमेलन त्या निमित्तानं मी निघलो आहे साहेब बरोबर बोलला गडा अरे मी पण त्या म्हणजे तिकडे निघालो खरोखर आहे हा माझा तो साहित्य संमेलन आहे म्हणून आपल्याला जायचं आहे कारण आपला एक मित्र आहे आपला तो मित्र आपल्याला येणार होता म्हणे मी येणार आहे म्हणून मग बोलायचं का त्याला त्याला आवाज दे आवाज देऊ दे आवाज अरे शिरपतराव ओ शिरपतराव काय करतो रे? नावात चुकला तू काहीतरी अरे शिरपतराव बऱ्याच दिवसापासून आपली ढेप नाही अरे घेत नाही आम्ही का जमणार आहे घेत म्हण घेत अरे कुठं निघाले रे तुम्ही? तुम्हाला माहिती नाही का अरे वामनदादा करतात साहित्य संमेलनाच्या दृष्टिकोनातून आम्ही निघलो मग मध्ये सोडून आवाज तुझ्याकडे परंतु मी एकटा येत नसतो मग आणि जोडीनं कुठेही जाणं असलं जोडीनं जातो तसं तुला फार प्रेम आहे म्हणा मोबाईलची नवरा बायको मग त्यालाच म्हणतात बाकी मानावं लागेल गळ्या बोलत मग त्या बायकोने बोलू हा? शिला ए शिला काय म्हणता हो काय बरे? हे माझे जीवाचे जीवलग मित्र लहानपणापासून एका गावात शिकलो अरे गर्वात नाही ना रे वर्गात म्हणलं त्या गर्वात अरे आम्ही सुशिक्षित झालो आम्ही नाही गर्वात चाललो भगवान त्या गर्वानं तवाय झालं सर्व आपलं. वर्गात नाही तर वर्गात. हा. कुठे झालं? एका वर्गात राहत होतो एका वर्गाची ट्रिप. कोणाचे घरचे तुकडे खात होतो मिळत नव्हतं त्यावेळेस जेवण. हा. हा. मग हे तळापत्र घेऊन जायचं हा. 7 घरी 7 लोक जायचे बरोबर. परंतु बाबासाहेबांनी विचार वामनदादाने घराघरात असं एक गाव नाही की तिथे वामनचं नाव नाही म्हणतो बाई गोष्ट ऐक हा. तुला एक विचारू का हा. तुला वाईट वाटतं रे? नाही हे बाई तुझी बाई बाई नाही या लोकांची आहे. यांच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र राजा. काही तसं. राजा ना? राणी राणी. राजा. राणी अरे आम्हाला फक्त पाणी ते नाही नळ सुटले नाही आज आपल्याला कुठे जायचं का बाई? आपल्याला हा? ओ तुझ्या मायाकडे जायचं वामनदादाकडे साहित्य संमेलनाला जायचं. बरोबर. मी गेल्या ठिकाणी तुमचे मित्र वगैरे आलेले. हो मला नाही यायचं सोबत. मग काय? कधी तरी या. चला. चला. तर मित्र हा. तुला माहिती आहे काय ही तुझी पत्नी आहे हो तुझी पत्नी म्हणजे तिथे काही गाणं वगैरे काही आहे का अरे बाप रे बाप तिला काय सर्व येते सर्व काय येते काय काय ते अरे वडे येता भजन येता कालवले येता बोललाय बरेच भजन मांडी नाही पाहिजे अरे काय देते का काही कार्यक्रमामधलं काही येते का वा वा अरे ते तर गायिक आहे सुप्रसिद्ध गायिक आहे असं हा, हा. अरे वा. तुम्ही प्रश्न टाका तिला हा. आणि उत्तर दिलं नाही तर काय झालं वा 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 हा. हा, शाही मंडळी आमचे कलाकार मंडळी बघा आता या बाईला प्रश्न करायचा आहे ती बाई उत्तर देणार आहे हो तर तिच्या बाईला तिथे चान्स आहे का नाही? टाकले प्रश्न ताई, काय म्हणता? काय येते तुम्हाला मी शाहरुखने आपली विचारांचे प्रबोधन करते गायन करते तिच्याही रमाई सावित्री निमाई सांगते असं अरे वा 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 तर मग मी तुम्हाला छोटासा प्रश्न विचारतो वामनदादांनी सादर केलेला आहे विचार होता कुणाची लेक झाले कुणाची लीक झाली कुणाची लेक झाले कुणाची नात झाले कुणाची लेक झाले कुणाची नात झाले कुणाच्या ज्योतीची तुम्ही काय विचारलं कुणाची लीक झाली कुणाची नात झाली कुणाच्या ज्योतीची वाद झाली तर ऐका सांगा मंडळी आहे भीमाची लीक झाली कुणाची नात झाली भीमाची लीक झाली कुणाची नात झाली धर्माच्या ज्योतीची वाट झाली धर्माच्या ज्योतीची वाट झाली धर्माच्या ज्योतीची वाट झाली बरोबर आहे ना ऐकली ना? काय
तुम्हाला आजच्या या इथे तुम्हाला चान्स आहे तर तुमच्याकडून एखादं सुटलं गीत उतरले काही मामांना करणार साहित्य संमेलनाला बुलढाणा इथं आपला संख्या आलेला आहे आणि मामांना ते भरपूर शिक्षण गेले नाही पण आमचे बलाढ्य निर्भीड स्वभाव स्वतःची आणि स्वतःची कल्पना आणि मामांदादाची जवळी दक्षिणा दाखवणे पट्टशिक्षण यांचं मी गीत देणार आहे. बरोबर आहे. कर्नाटकामध्ये असतील एका ठिकाणी दोन व्यक्तीवर बसलेले होते त्या ठिकाणी गीतांचा त्यांचा दोघांचा संवाद चाललेला आहे. चांगलं आहे. अरे प्रताप तुझे गीत माझ्या गीत म्हणजे साम्य आहे. अरे मामांना बघा नाही भूगोल म्हणायची मी कसं काय सांगू शकतो बाबा तुझ्या गीताबरोबर माझे गीत चालणार म्हणजे चालणार तर ते गीत चालणार म्हणतो तो सांगतो पहचान नहीं जाती पहचान नहीं Hey,
माझे